आपण आज नॅशनल इन्शुरन्सच्या ज्या जागा निघाल्यात त्याबद्दल आज चर्चा करूयात. तर नॅशनल इन्शुरन्स अंतर्गत 500 जागा ह्या असिस्टंट पोस्टसाठीच्या निघाल्या आहेत. अ, अर्जाची सुरुवात 18 जुलैलाच झालेली आहे. पण याची लास्ट डेट 7 ऑगस्ट आहे आणि याच्या ज्या परीक्षा होतात त्या 2 फेजमध्ये होतात. एक्झामची तारीखसुद्धा यांनी इथे डिक्लेअर केलेली आहे. फेज 1 27 ऑगस्टला असेल आणि फेज 2 30 ऑक्टोबरला त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. पण ह्या दोन्ही फेजच्या आधी ट्रेनिंग होतात IBPSच्या अंतर्गत. तर याची जी ट्रेनिंग असेल तर ती सप्टेंबरमध्ये असणार आहे. ट्रेनिंगचा ऑप्शन आपल्याला फॉर्म भरताना मिळतो. ज्यांना ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यांनी येस करायचं. ज्यांना ट्रेनिंग नाही घ्यायचं असेल त्यांनी नो केलं तरी पण चालतं. तर ह्या आता 500 जागांचं विवरण बघूयात. तुम्ही इथं व्हॅकन्सीचा चार्ट इथे पाहू शकता ह्या PDFमध्ये. स्टेट वाईज ज्या जागा आहेत त्या डिव्हाईड झालेल्या आहेत. तर एकूण टोटल पूर्णपणे ह्या 500 जागा असिस्टंटच्या आहेत. इथे सगळा पूर्ण असा चार्ट दिलेला आहे. तर पूर्ण ऑल ओव्हर इंडिया थ्रू ही भरती चालू आहे. तर एलिजिबिलिटी काय आहे ते आपण चेक करूया. या भरतीसाठी एजचा आपण क्रायटेरिया बघूयात. मिनिमम एज 21 वर्ष सांगितलं आहे आणि मॅक्झिमम 30 वर्ष सांगितलं आहे. म्हणजेच 1 जुलै 2005 पासूनचे ते 2 जुलै 1996 पर्यंतचे कॅन्डिडेट इथे अर्ज करू शकतात. आणि जर एजचा क्रायटेरिया जर कॅटेगरी वाईज जर हे करायचं असेल तर नेहमीप्रमाणेच SCला 5 वर्ष, अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC 3 वर्ष आणि PWD कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना 10, PWD कॅन्डिडेट SC/ST मधून असेल तर त्यांना 15 आणि PWD कॅन्डिडेट OBC मधून असेल तर 13 वर्षाची इथे हे असते, सवलत असते वयाच्या बाबतीत. म्हणजे जरी त्यांचं वय आता मॅक्झिमम एज 30 सांगितलंय, पण त्यांचं एज 30 जरी झालं असेल तर 30 नंतर सुद्धा आणखीन 10 वर्ष ते ह्या पोस्टसाठी फॉर्म भरू शकतात. तर एजचा हा क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन जर पाहायला गेलं तर त्यांनी पर्सेंटेजची वगैरे काही अट ठेवलेली नाहीये. मात्र मिनिमम तुमचं क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री झालेलं हवंय कुठल्याही स्ट्रीममधून. अशी काही अट नाहीये की कॉमर्सच झाला पाहिजे किंवा ह्याच साइडचा पाहिजे किंवा डिप्लोमाच पाहिजे. तर एनी डिग्री मग तुमची इंजिनिअरिंग मधली सुद्धा डिग्री इथे चालते. एवढंच की रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी पाहिजे. त्याच्यामध्येच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रेनिंग असते सप्टेंबर महिन्यामध्ये. ती ऑनलाईनच असते. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ऑनलाईन. जर SC, ST, OBC आणि PWG जे कॅन्डिडेट आहेत त्यांना जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर अर्ज करतानाच इथे ट्रेनिंगला येस म्हणून असं जर केलं तर तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा मिळून जाईल. पूर्वी ह्या ट्रेनिंग ऑफलाईन होत्या. पुण्याला जावं लागायचं. पण आता त्यांनी ट्रेनिंग ही ऑनलाईनच ठेवलेली आहे. त्यामुळे एक्झामच्या आधी तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. सिलेक्शन प्रोसिजर नेहमीप्रमाणेच जी प्रिलिमिनरी आणि मेन्स असते ती सिलेक्शन होण्यासाठी क्रॅक करावी लागते. मेन्सला जर बसायचं असेल तर प्री क्रॅक करावं लागतं आणि मग मेन्स जर क्रॅक झालं तर पुढे त्यांची नेक्स्ट एक्झाम असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे आणि एक लँग्वेज टेस्ट आहे त्याप्रमाणे आता प्रीचं आपण फेज 1चा सिलेबस आणि मार्क सिस्टीम बघूयात. एक्झाम पॅटर्न बघूयात. तर इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग, क्वांटिटी ॲप्टिट्यूड असं 3 वरती क्वेशन्स विचारले जातील. इंग्लिश लँग्वेज 30 क्वेशन 30 मार्कांसाठी आहेत. रिझनिंग ॲबिलिटी 35 क्वेशन 35 मार्क. क्वांटिटी ॲप्टिट्यूड 35 क्वेशन 35 मार्क असे मिळून 100 मार्काचा पेपर आहे. 100 प्रश्न 100 मार्क आणि याला ड्युरेशन जो आहे तो 60 मिनिटाचा असणार आहे. इंग्लिश लँग्वेजसाठी त्यांनी 20 मिनिट, रिझनिंग 20 मिनिट आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूडसाठी 20 मिनिट असा त्यांनी ड्युरेशन ठेवलेलं आहे ईच सेटसाठी. तर हा प्रीचा सिलेबस होता. मेन्सचा आपण सिलेबस बघूयात. तर मेन्सची जी एक्झाम आहे ती 200 प्रश्न आहेत आणि 200 मार्कांची एक्झाम असणार आहे. तर याच्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंगमध्ये 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी आहेत. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 40 मार्कांसाठी आहेत. न्यूमरिक ॲबिलिटी 40 प्रश्न 40 मार्क. जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क आणि कॉम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. अशी 120 मिनिटाचं एक्झामचं ड्युरेशन असणार आहे. तर हे प्री आणि मेन्सचं एक्झाम पॅटर्न होता. याच्यानंतर पुन्हा एक टेस्ट घेतली जाते ती काहीतरी लँग्वेजवरती असते.
तर अशा पद्धतीने ह्या फॉर्मसाठी आपण अर्ज करू शकतो. एनी ग्रॅज्युएटवाले इथे अर्ज करू शकतात. दुसरी कोणतीही अट त्यांनी टाकलेली नाहीये आणि आपली लोकल लँग्वेज यायला पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्रातनं असाल तर मराठी लँग्वेज यायला पाहिजे. कर्नाटक असेल तर कन्नड, तर आंध्र साइड असेल तर तेलुगू, अशा त्या रिजनल लँग्वेज आपल्याला यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने ह्या जागांचं हे होतं. फॉर्म भरताना आपल्याला फोटो, साइन, सिग्नेचर, थंब असं अपलोड करायचं आहे आणि एक डिक्लेरेशन असतो. तर तो डिक्लेरेशन सुद्धा आपल्याला अपलोड करायचा आहे. एक्झाम सेंटर जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातनं आपण एक्झाम सेंटर बघूयात. हे पहा, महाराष्ट्रातनं आपल्याला अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर सुद्धा आहे एक्झाम सेंटर. तर अशा एक्झाम सेंटर आहेत या जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रातनं एक्झाम होतील. त्याच्यानंतर फी जी आहे फॉर्म भरताना जो चलन भरायचा असतो ती किती आहे पहा. जे SC, ST, PWD म्हणजे अपंग आणि एक्स सर्व्हिसमॅन त्यांना फी नाही. त्यांना कुठल्याही पद्धतीचं फॉर्ममध्ये चलन नाहीये. पण अदर दॅन SC, ST म्हणजे ऑल कॅन्डिडेट फ्रॉम म्हणजे ओपन, OBC या अंतर्गत जे असतील तर त्यांना 850चं चलन इथे पे करावं लागणार आहे फॉर्म भरताना. पण SC, ST मधून जर कॅन्डिडेट असतील, मेल असू दे, फिमेल असू दे, PWD मधून मेल, फिमेल अपंगातनं असू दे, त्यांना कुठलेही चार्जेस नाहीयेत. म्हणजे तुम्हाला फॉर्म फ्रीमध्ये आहे, त्यांना चलन अजिबात नाहीये. पण हे सोडून म्हणजेच ओपन, OBC, SBC, मेल असू दे, फिमेल असू दे, त्यांना 850चे चार्जेस इथे त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. अर्जाची पद्धत ही ऑनलाईन भरूनच हे करायची आहे. मी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. फॉर्म भरताना IBPSच्या ज्या कुठल्याही जागा निघतात तर एक डिक्लेरेशन आपल्याला स्वतःच्या हाताने लिहून त्याचा फोटो काढा आणि ते अपलोड करा. तर ते डिक्लेरेशन इथे याच्यामध्ये इथे आहे. हे एवढंच आपल्याला एका कोऱ्या कागदावरती ब्लॅक पेननी किंवा ब्ल्यू पेननी लिहिलं तरी चालेल. पण पुसट अक्षर येऊ नयेत, स्पष्ट दिसावं असं यायला हवंय. मी याला थोडंसं झूम करते. हे पहा, हे ते डिक्लेरेशन आहे. आय डॅश डॅश हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. तर हा एक छोटासा एक 4 ओळीचाच हे आहे, पॅसेज आहे. हा आपल्याला स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहायचा. याचा फोटो काढा आणि हा अपलोड करायचा आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला फोटो, साइन, थंब आणि हे डिक्लेरेशन असं 4ही आपल्याला फॉर्मच्या एंडला आपल्याला सगळं अपलोड करून पेमेंट करायची आहे. तर हे होते ह्या फॉर्मच्या बद्दलचे डिटेल्स. आणखीन पुढच्या जाहिराती आल्या की त्याच्या सुद्धा अपडेट आपल्या ह्या चॅनलवरती मिळून